गुड मॉर्निंग. तर आज आहे रविवार. आज सुट्टीचा दिवस आहे. सुट्टी म्हणजे कामाला जायचे पण संध्याकाळी जायचे आज. तर म्हणलं आज शेतातलं काम करावं. तर शेतात मी आज चाललो आहे. हे जाळी घेऊन चाललो आहे. आपली तर मेथी, कोथिंबीर, कांदा लावलेला आहे. तर त्याला ते कुंपण करायचं जरा, कारण की ससे वगैरे खातात ते, त्यामुळं कुंपण करायचं आहे. आणि ती जाळी घेऊन आली मी आता. जाळी आणली, पक्कड आणली, तार आणली आहे. रविवारी म्हणल्यावर त्याच थोडंफार काम करायचं जरा बरं वाटतं. आणि आता कसं झालं आहे ते असं एकदम ऊन बिन काय पडलेलं नाही आहे. एकदम असं ढगाळ ढगाळ झालं आहे, थंडी वाजते मरणाची. आणि असं एकदम असं हे झालं काय म्हणतात त्याला, ड्रायनेस असल्यासारखं. असं मज्जा नाही, उत्साह नाही वाटत आता रविवार असल्यासारखं. ऊन नाही काय ना, थंडी वाजते. हे बघा बुजगावणं पण इथं बनवले आपण. ससे वगैरे घाबरत, मोर बीर येतात ना त्यामुळं. आणि मेथी लावली, त्यात भुईमुग पण आला आहे. भुईमुग पण टाकलं होतं मध्ये. कडेकडे ती गवार लावली. तिकडे पलीकडच्या वाफ्यात कोथिंबीर आहे. तिकडे मिरची आहेत. तिथं ऊस आहे. इथं कांदा लावला बघा 4 वाफ्यात. परत हे आपलं नारळाचं झाड. आणि तिकडे टाकी पाणी द्यायला. चला आता हे करतो मी, कुंपण लावाय घेतो हळूहळू. पहिल्यांदा तर ते लाकडं शोधायचे, काट्या अशा मोठ्या मोठ्या थोड्याशा. कारण ह्याला मेथीला, कोथिंबीरला आणि कांदा पातला कांद्याला पण कुंपण करायचे. कांदा पण खातो त्यामुळं. तर काट्या शोधायचे त्यातनं. तर इथं आपली लाकडं आहे ती सगळी. तर त्या लाकडामधले थोड्या थोड्या काट्या शोधतो आणि बनवतो कुंपण. चला दुधी भोपळा दाखवतो तुम्हाला. तिथं दुधी भोपळाचं एक वेल आहे बघा. तिकडे पलीकडच्याला बघा फुलं किती आलीत. आणि ते एक दुधी भोपळा आहे. हा बघा, आहे का नाही खतरनाक विषय. केवढा आहे, जवळजवळ 1-1.5 फुटाचं तर असणारच नक्की. आणि सरळच्या सरळ आहे. असं जाडचं झाड आहे ना, फांदी आखी पूर्ण दे बघा. तिथं वरती लटकवला होता, खाली खाली सरकत चाललंय, वाकत चाललंय ते. अजून थोडंसं वाढावं म्हणून ठेवला आहे वरती तेवढा, म्हणजे हाईटला ठेवला आहे. खाली 2 बनलो अजून एक होता इथं, हा तोडलाय कोणतरी. बारका होता तो पण, असं सरळच भारी होता तो पण, तोडलाय. आणि इथे एक फुल आलंय. इथे एक आलंय बघा दुधी भोपळा बघा, बारका. हे बघा छोटं दिसलं का. असे भरपूर आले होते, मध्ये पण आले होते. जे तोडलेत तर आपण काय काय. इकडं फुल इथं बघा चांगलं, इथं भरलं असं, म्हणजे वरती गेला इथे वेल. इकडं फुलं बघा किती आलेत. फुलं लय आलेत ह्याला. हा का इथं एक आलाय, हा बारका एक आलाय. आणि इकडं पलीकडं हा तोंडल्याचं वेल आहे ह्याच्यावरती. ह्या तोंडली पण आलीत बारके बारके. ते बघा दाखवतो तुम्हाला, दिसलं का हे बघा, तोंडलीत बारके बारके ती सगळी. चला आता मी ते हे करून घेतो, आधी बसून घेतो जाळी. तर आईन मी आलो इकडं मुकेश यांच्या फार्ममध्ये. तर बघू शकतो यातलं हे आंब्याचं झाड आहे. सगळे आंब्याचं झाड आहे तिथे भरपूर. आणि इथं इथं इथे इथे एक चाफ्याचं झाड आहे. इथं एक आंब्याचं झाड आहे. कवटं बघा किती पडले. हे कवटाचं झाड, कवटं बघा. जाताना घेऊन जातो तुम्ही. कवटं मला नाही आवडतात, 1 नंबर असतात खायला. गूळ टाकायचा, फोडायची, गूळ टाकायचं, थोड्या वेळ ठेवायचं किंवा साखर टाकायची आणि मग खायचे. 1 नंबर लागतात. पेरूचं झाड, हे कोणते माहीत नाही. नारळ, इथं पण पेरू, केळी आणि घर. तर आता वाजले दुपारचे 3 आणि संख्या आलाय, ऋत्या आलाय तिकडं. ऋत्या गेला केळीचं पान आणायला. आणि इथं आपण कोंबडी आणली एक कट करून. आणि हे बघा कसला मसाला बिसाला लावून ठेवलं, त्याला मॅरिनेट करून ठेवलं होतं 2 तास. आता ते आपण इथं पत्र्याचा डबा आणलाय, तो कापलाय. त्याला आता तंदूर करायचं आहे आपल्याला पत्र्याच्या डब्यामध्ये. तर करूया. हे बघा संख्येने घेतलाय बांबू, त्या बांबूला अडकवायचं चिकन आणि ते करायचं. आता मॅरिनेट करायचं, लावायचं आपल्याला चिकन. ऋत्या आलाय केळीचं पान घेऊन. चला आता लावूया ते आधी. संख्येने आता मसाला लावून घेतला सगळा त्याला. आणि ऋत्या
केळीचं पान घेऊन थांबलाय. त्याला बघ कसा आहे मसाला एकदम लाल लाल. थोडं टेस्ट करून बघू आपण. खतरनाक झालंय. आपण बांबू लावलाय आणि केळीची पानं लावलीत खाली, कारण की काय होतं ते जर चिकन निघून वगैरे पडलं खाली तर ते असं खाली मातीत टेकाय नको म्हणून केळीची पानं ठेवलीत खाली. संख्या लावत असेल पटकन. हे बघा स्नॅप. आता संख्येने आपलं तंदूर बसले बघा व्यवस्थित. आता डबा ठेवायचा आहे. त्यांनी डबा ठेवलाय. आता आपण त्याला लाकडं लावूया आणि पेटून घेऊया. चला तर मग बघूया आता पुढं. आता हे आपण ह्याला लाकडं लावली आहेत आणि थोडासा हार टाकलाय. आता हे पेटलं की एकदा चालू होईल आपलं तंदूर बनायला. पूर्ण गवत नाही पाहिजे. जाळ बघा कसं लागलं. आता सगळ्या साईडने लाकडं लावलेत मस्तपैकी. आता तंदूर सीजन आपल्या आतमध्ये. तंदूर फुल कोंबडी पूर्ण मसाला तर असला भारी झालाय ना, विचारूच नका. फक्त थोडासा सगळ्या साईडने जाळ लावायचं. इकडून राहिलंय, इकडून आता जाळ लावला की पूर्ण साईडने सीजन म्हणजे तंदूर होईल सगळे ती आतल्या आत. चला 10 मिनटं झालीच लावून त्याला. अजून एक 10 मिनटं ठेवायचं आहे अजून आपल्याला. जाळ बघू शकतो किती लागलं आहे ते. 10 मिनटानंतर आपण चेक करू म्हणजे काढायचं तोपर्यंत होईलच, कारण जाळ भरपूर लावलं आपण. जाळ भरपूर लावलं म्हणजे तंदूरच झालं एकदम कडकमध्ये असं. थोडंसं बटर किंवा टाकायचं किंवा तूप. खतरनाक. या मग खायला दाखवतो तुम्हाला खाताना कसं झालं ते. आणि चला आपलं तंदूर झाले, थोडंसं करपलंय एकदम, काळी काळी झाली बघा, पण वास असला भारी येतोय ना. कडक झाले एकदम कडक. 15 मिनिटं वास भारी येतोय पण असं मसाल्याचा त्याचा. थोडीशी करपली, थोडीशी म्हणजे लईच करपली. बघूया चला. जाळ थोडासा जास्त लागला होता त्यामुळं. बघू आता खाऊन कसं होतं ते. चला मित्रांनो, आता वाजले 5. मी आलो शॉपवरती आणि थोडंसं आवरायचं होतं. चिकन वगैरे खाल्लं ते ट्राय पण बघितलंच ते. तर चिकन वगैरे खाऊन आता आलो मी शॉपवरती. 8 वाजेपर्यंत खावायचं, काम करायचं, परत घरी मग जायचं. तर आता ब्लॉग इथंच एंड करतो मी आजचा आणि भेटूया आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. चला, जे नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला बाय बाय.